आपल्या सगळ्यांना दोन इन्स्टिट्यूशनबद्दल कमालीचा आधार आहे. एक आहे देशाचं संरक्षण दल आणि दुसरा आहे न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेमधल्या गैरव्यवस्थापनाच्या कहाण्या अधूनमधून आपल्याकडे कानावरती येत असतात. किती विलंबानं न्याय देता वगैरे असं आपण त्रासानं त्राग्यानं बोलतो, पण न्यायाधीशाच्या गैरवर्तनाबद्दल आपण फारसं बोलत नाही. आज ह्या निमित्तानं ते बोललं पाहिजे, कारण दोन न्यायाधीश, दोन्ही सत्र न्यायाधीश, एक आहेत इरफान शेख आणि दुसरे आहेत धनंजय निकम, हे त्यांच्या गैरवर्तनामुळं थेट बॉम्बे हायकोर्टानं बडतर्फ केलं त्यांना. आणि ह्यातल्या इरफान शेखची तर कहाणी ही इतकी इंटरेस्टिंग आहे की एखादा न्यायाधीश असं वागू शकतो. म्हणजे बेलॉट पियार्ड जे मुंबईतलं न्यायालय आहे, तिथे हे महाशय हे प्रथम वर्ग दंडाधिकारी होते बेलॉट पियारच्या न्यायालयामध्ये. यांच्याकडे काय व्हायचं, यांच्याकडे नार्कोटेक्सची प्रकरणं यायची. आता नार्कोटेक्सच्या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार असतो त्याच्याकडनं काही ना काहीतरी जप्त केलेलं असतं. नार्कोटेक्स जेवढे एलिमेंट्स असतात, मादक पदार्थ, तर ते मादक पदार्थ आल्यानंतर ते साधारणपणे सील कसं करायचं, तर एक नार्कोटेक्सचा अधिकारी असतो आणि एक दुसरा असतो सन्माननीय न्यायाधीश. ह्या दोघांच्या सह्यानी ते सील होतं आणि ते सील होऊन मग कोठडीमध्ये जिथे कुठे व्यवस्था असेल न्यायालयाची तिथं ते जातं. या इरफान शेखनी काय करावं, स्वतःच्या अखत्यारीतलं हे जे मादक पदार्थाचं जे काही भांडार होतं ते स्वतःच फोडलं. म्हणजे स्वतःची सही केलेली त्याच्यावरती काय जो सही शिक्का मारून ते सील केलं होतं ते फोडलं. आणि त्यांना कधी त्याची चटक लागली, म्हणजे ते जे मादक पदार्थ होते ते काढायचे, चाटायचे आणि मग ते त्या विळख्यात अडकले न्यायाधीश. ते जेव्हा दंडाधिकारी होते तेव्हा. आणि तेवढ्यावरती ते थांबलं नाही, तर या न्यायाधीशांनी फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटीजना हे स्वतःच्या ताब्यामध्ये असलेलं जे मादक पदार्थाचं भांडार आहे ते विकायला सुरुवात केली. आणि ते आज तागायत पकडले गेले नसते, योगायोगाने पकडले गेले. कॉन्डेलिया क्रूज, जी शाहरुख खानच्या मुलाच्या कथितरित्या त्यांनी ड्रग्ज घेतलं म्हणून जे प्रकरण देशभरामध्ये गाजलं, त्याच कॉन्डेलिया क्रूजवरती ह्या इरफान शेखला काय झटका आला, हृदयविकाराचा झटका आला, काहीतरी झालं. ते काहीतरी झाल्यानंतर ते नार्कोटिक्सच्या अधिकाऱ्यांना कळलं. मग ते तिथे आले होते. म्हणजे ते तिथे आधी आले की जी टिप त्यांना कोणी दिली ह्याच्याबद्दल अजूनही चर्चा आहे, की कॉन्डेलिया क्रूजवरती शाहरुखच्या मुलाला जे पकडलं आणि नंतर तो निर्दोष आहे असं लक्षात आलं, तर ही टिप कोणी त्यांना दिली. पण याच कॉन्डेलिया क्रूजवरती हे महाशय होते असं केतन तिरोडकर जे याचिका करते त्यांचं म्हणणं. आणि तिथे त्यांना तो झटका आला. झटका आल्यानंतर नार्कोटिकची टीम तिथं पोचलीच होती शाहरुखच्या मुलाला पकडायला. ती पोचलेल्या टीमनी ह्या न्यायाधीशांना बघितलं, मग ते त्यांना घेतलं आणि त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये नेऊन गुपचूप ॲडमिट केलं असं याचिकाकर्त्याचं म्हणणं. 7व्या माळ्यावरती त्यांना भरती केलं आणि मग त्यांच्यावरती उपचार सुरू झाले. त्यांच्या युरिन टेस्टमध्ये, माझ्या हातात आहे तो युरिन टेस्ट, ह्या मादक पदार्थांचे अंश सापडले. कॅन यू इमॅजिन की एखादा न्यायाधीश स्वतःच्या कोठडीमध्ये असलेल्या मादक पदार्थांना चोरतो आणि खुल्या मार्केटमध्ये विकतो. आता मला एक बेसिक प्रश्न असा उपस्थित झाला की जेव्हा ह्यांनी काही ड्रग कंझ्युम केलं असेल सन्माननीय न्यायाधीशांनी, ते जेव्हा डायसवरती बसून न्यायनिवाडा करत होते, तर ज्यांना त्यांनी न्याय दिला किंवा शिक्षा दिली त्यांना खरोखर न्याय मिळाला की शिक्षा झाली, की हे अशा कुठल्या तरी धुंदीमध्ये सगळं करत होते. ही याचिका गेली 3 वर्ष प्रलंबित आहे. त्याच्यावरती कोणताही निवाडा आलेला नाही. पण इथे जो पॅथॉलॉजीचा जो युरिनचा टेस्ट रिपोर्ट आहे, त्या टेस्ट रिपोर्टची कॉपी तिरोडकरांना कोणी दिली, नाही पुन्हा ते अंतर्गत राजकारण असेलच, तिरोडकरांना न्यायालयातल्या दुसऱ्या न्यायाधीशांनी पोचवली असं तिरोडकरांनी आम्हाला सांगितलं. मग ते तिरोडकरांनी आपल्या याचिकेमध्ये जोडलं आणि ते हायकोर्टामध्ये दाखल केलं, ज्याच्यामध्ये हा जो हॉस्पिटलचा अहवाल आहे तो अहवाल सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाने बघितला आणि त्या अहवालाच्या आधारावरती इरफान शेखला पालघरमधनं डिसमिस केलं. पालघरमध्ये जे आता नवीनच ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून निर्माण करण्यात आलं आहे, तिथं वेगळं जिल्हाधिकारी कार्यालय, तसंच जिल्हा सत्र न्यायालय आहे. हे महाशय जूनमध्ये तिथे जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते आणि आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत त्यांचा तिथला कार्यकाळ संपला आणि त्यांना 1 तारखेपासून बडतर्फ केलं. ही शोकांतिका आहे. न्यायव्यवस्थेमध्ये असे न्यायाधीश असू शकतात त्याची. आणि त्याच्याहून पुढची शोकांतिका आहे धनंजय निकम ह्या गृहस्थाची. हा गृहस्थ कारण मी ते प्रकरण पूर्णपणे फॉलो केले गेल्या वर्षभरामध्ये,
त्यामुळे यांनी किती स्वतःला, आता ज्या पुणे अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसच्या समोर मी उभा आहे, ह्याच पुणे अँटी करप्शन ब्युरोनी ह्या धनंजय निकमांना पकडलं. कसं पकडलं तर 24 वर्षाची एक मुलगी आहे, त्या मुलीच्या वडिलाला जे कुठल्या तरी कारणानं कोठडीमध्ये आहे, त्यांना बेल हवा आहे. तर ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेले. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेल्यानंतर या न्यायाधीशांनी एजंट ठेवले होते. त्या एजंटाच्या माध्यमातून त्यांनी 5 लाख रुपयाची मागणी केली या मुलीकडे आणि या मुलीला असं म्हटलं की तुझ्या वडिलाला जर जामीन हवा असेल तर तुला मला 5 लाख रुपये द्यावे लागतील. अँटी करप्शन ब्युरोकडं सुदैवानं ह्या मुलीने धाव घेतली आणि हे सगळं प्रकरण तिथं सुरू झालं. म्हणजे जेव्हा अँटी करप्शन ब्युरो त्याच्यामध्ये आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इतक्या मोठ्या व्यक्तीला अटक करायची आहे तर तुम्हाला डिजिटल पुरावे लागतील, त्याचे व्हॉईस रेकॉर्ड्स करायला लागतील. ते सगळं त्यांनी केलं आणि मग हे जे संयुक्ता होळकर आहे 24 वर्षाची मुलगी, जिचे वडील आहेत राजेंद्र होळकर, यांचं प्रकरणसुद्धा अँटी करप्शन ब्युरोने नीट तपासलं. मला काही ऑफ रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. तर ते तपासल्यानंतर ते भगत नावाचे 2 एजंट त्यांनी निकमांनी ठेवले होते, त्यांचं कॉल रेकॉर्ड केलं आणि साताऱ्यामध्ये आपण पुण्याकडनं साताऱ्याच्या दिशेला गेल्यानंतर एक चौक लागतो, त्या चौकातनं उजव्या बाजूला गेलात की तुम्ही सातारा शहर आहे. त्या चौकामध्ये ती कार आली. हे सगळं चित्रपटाला शोभेल असं, म्हणजे आधी इरफान शेखचंही प्रकरण चित्रपटाला शोभेल असं आणि हे पण प्रकरण. मग हे 5 लाख रुपये अँटी करप्शन ब्युरोने त्याला काही नेहमीच्या पद्धतीनं पावडर कोट वगैरे केलं होतं, हे ह्या गृहस्थांनी घेतले. लगेच अँटी करप्शन ब्युरोने धाड टाकली आणि त्यांना घेतलं ताब्यात आणि ते ह्या निकमांच्या मागावरती गेले. मग निकमांना त्यांनी पकडलं. इंटरेस्टिंग कहाणी पुढं सुरू होते. सत्र न्यायाधीशांना लाच घेताना पकडल्यानंतर पोलिसांची म्हणजे अँटी करप्शन ब्युरोची गोची झाली, कारण स्वतःच कायदा नीट आकलन करणारे हे गृहस्थ हे स्वतःच जामीन मिळवण्यासाठी कोर्टात गेले. हायकोर्टात त्यांनी 3-4 चक्रा मारल्या, त्यांना काही बेल मिळाला नाही. पण बेल जरी नाही मिळाला तरी ते अटक नाही होऊ शकली त्यांना. आणि आपल्याकडे कायद्यात प्रोव्हिजन आहे की अटक ही फार अपवादात्मक परिस्थिती मध्ये करावी. म्हणजे बेल इज राईट, जेल इज एक्सेप्शनल असं म्हणतात. आणि तुम्हाला कोठडीमध्ये खूप एक्सेप्शनल केसेसमध्येच तुम्हाला टाकायला पाहिजे. एरवी सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस वगैरे असतील तर त्याच्यात तुम्हाला काही फारसं करायची गरज नसते, आरोपींना अटकच करा. पण काय पोलीस आपला धाकधडपशाही दाखवतात आणि ते अटक करतात. हे महाशय अद्याप अटक झाले नाहीत, फक्त बडतर्फ झाले आत्ता. कारण हे पुन्हा प्रकरण जसं इरफान शेखचं आहे तसं बॉम्बे हायकोर्टामध्ये गेलं आणि 2 न्यायाधीशांना त्यांना सस्पेंड न करता थेट सेवेतनं बडतर्फ करावं लागलं. आता पुन्हा तेच प्रश्न निर्माण होतात की जर न्यायव्यवस्थेमध्ये असे हे जजेस असतील आणि आता जर हे प्रकरण अशा पद्धतीनं बाहेर येत असेल तर बॉम्बे हायकोर्टाचं कौतुक की त्यांनी या व्यवस्थेतली ही कीड ही झटकून टाकली, त्या किडीला अक्षरशः ठेचून काढलं आणि बाहेर फेकून दिलं. पण ह्या किडीनं जेव्हा ते त्या डायसवरती बसलेले होते तेव्हा जो काही निवाडा दिला असेल त्याचं काय? बरं, ही एवढीच कीड आहे की आणखी न्यायव्यवस्थेमध्ये आणखी कीड आहे. कारण मला एक मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यातलं प्रकरण आठवतं, कारण त्या न्यायाधीशांना आणखी बडतर्फ केलेलं नाही, तर त्यांचं नाव नाही घेणार मी. प्रकरण असं होतं की 302च्या खुनातल्या आरोपीला बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीन नाकारला होता आणि सुट्ट्या लागल्या. सुट्ट्या लागल्यानंतर ह्या महाशयाकडं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याच आरोपीच्या वकिलांनी वेगळ्या पद्धतीनं जामिनासाठी अर्ज दाखल केला. आणि इंटरेस्टिंगली औरंगाबाद खंडपीठानं खुनाच्या प्रकरणातल्या आरोपीचा जो जामीन फेटाळला होता तो यांनी मंजूर केला. बरं, ते कायद्यात त्या वकिलानं चकवा दिला वगैरे इथपर्यंत आपण मान्य करू, असेलही झालं. असं नाही झालं. ह्या बदल्यामध्ये चांगली अशी रक्कम त्यांनी घेतली. ती रक्कम घेताना किती त्याचा काय गाढवपणा हाच शब्द मी म्हणेन, कारण तुम्ही ते पोलिसांचं नेहमीचं डायलॉग असतं ना की कानून के हात बडे लंबे होते वगैरे. तर ह्या महाशयानी त्याचासुद्धा विचार नाही केला. त्यांनी डिजिटल पेमेंट स्वीकारलं. म्हणजे हे जे भीम किंवा तत्सम ॲप आहेत किंवा पेटीएम असेल त्याच्यावर पैशाचं ट्रान्झॅक्शन झालं. तिथे ज्या सत्र न्यायाधीश होत्या, ज्या सुट्टीवरती होत्या, महिला होत्या, त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा हे असं कसं काय झालं. कारण हायकोर्टाने सांगितलं की ह्या आरोपीला जामीन नाही देताना. त्यांनी तातडीनं हायकोर्टाला कळवलं की ह्या अशा माझ्या जागी माझं काम बघत असलेल्या न्यायाधीशानं असं यांना जामीन दिला आणि तो रद्द करावा. मग हायकोर्टाने योग्य ते कॉग्निझन्स घेतला आणि ह्या महाशयांनासुद्धा बहुतेक त्या एका विशिष्ट काळासाठी निलंबित केलं होतं. मला माहिती नाही की त्यांना बडतर्फ केलं आहे का. आणखीन एक न्यायाधीश होते, तेही मराठवाड्यातले एका जिल्ह्यातले. ते सदगृहस्थ डायसवरती दारू पिऊन बसायचे
आणि ह्याच्या तक्रारी वकिलांनी केल्या आणि वकिलांनी तक्रारी केल्यानंतर त्यांना एका विशिष्ट अशा दिवशी थेट बडतर्फ करण्यात आलं, त्यांना डायसवरून हकललं. त्यामुळे न्यायव्यवस्थेतल्या ह्या घोटाळ्यामध्ये सन्माननीय उच्च न्यायालय योग्य ती कारवाई करतं आहे, हे खूप चांगलं आहे. पण न्यायाधीशाच्या ह्या गैरवर्तनाबद्दल नेहमीच चर्चा व्हायला हवी. शेवटी कसं आहे की तुम्ही समाजाचा भाग आहात, तुम्हाला मर्यादित असं सोशल लाईफ आहे. माझ्या मते आता ज्या पद्धतीनं समाज बदलतो आहे ते हे रिस्ट्रिक्शन्स पण त्यांच्यावरती घालणं योग्य आहे का याचा विचार करावा. कारण न्यायाधीशांना समाजामध्ये वावरताना अनेक बंधनं आहेत. त्यांना खुल्यापणानं चित्रपट पाहता येत नाही, रेस्टॉरंटला जाऊन जेवण करता येत नाही, फॅमिलीबरोबर त्यांना एन्जॉयमेंट करता येत नाही. पण अर्थात त्याच्या बदल्यात त्यांना खूप सारे पर्क दिलेले आहेत. अगदी सुप्रीम कोर्टामधले सुद्धा न्यायाधीश हे ओव्हरबर्डन आहेत. म्हणजे तुम्हाला जुन्या केसेस सोमवारी बघायच्या आहेत, मंगळवारी नव्या केसेस बघायच्या आहेत, बुधवारी काहीतरी न्यायनिवाडा द्यायचा आहे, मग राहिलेल्या गुरुवार शुक्रवार ह्या दिवसामध्ये ह्या सगळ्याच्या ऑर्डर्स पास होतील, मग शनिवारी आणि रविवारी पुन्हा तुम्हाला सोमवारच्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये साधारणपणे 80,000 केसेस ह्या पेंडिंग आहेत आणि त्या आणखी वाढतच जातात आणि देशभरातल्या वेगळ्या न्यायालयामध्ये 3-3.5 कोटी केसेस पेंडिंग आहेत. ओव्हरबर्डन आहेत न्यायाधीश, याबद्दल काही दुमत नाही आहे आणि त्यांना योग्य तो सन्मान द्यायलाच हवा, याहीबद्दल दुमत नाही. पण असं जेव्हा नार्कोटिक्समधले मादक पदार्थ विकणारा न्यायाधीश, लाच घेणारा न्यायाधीश आणि दारू पिऊन डायसवर बसणारा न्यायाधीश जेव्हा आपल्या लक्षात येतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्याची झाडाझडती व्हायला पाहिजे, जी आम्ही आत्ता घेतली. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटतो ते जरूर कळवा आणि महत्त्वाचं हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून लोकांपर्यंत जाऊ द्या, त्याची फार गरज आहे. थांबूया.